चला सामना चालू करायचा आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्याच्यामध्ये जिजा सोमेश्वर पाटील वाघरण यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था, पाटील ट्रेडर्स यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज LED TV, अमृत वाकडे यांच्याकडून 2100 रुपये, पांडुशेठ म्हात्रे, जिमी म्हात्रे, ऐशिदा यांच्याकडून 20,000 रुपये, आरती गिरीश म्हात्रे सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज, त्याचप्रमाणे मधुरानंत म्हात्रे यांच्याकडून सर्व सन्मान चिन्ह, रत्नाकर सदाशिव पाटील लोणगर यांच्याकडून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ट्रॉफीज, एटी स्पोर्ट्स तेजस मोगल उत्कृष्ट फलंदाजांसाठी बॅट आणि रुद्रा एंटरप्राइजेस शिरवली यांच्याकडून सिक्सर किंगसाठी टॉवर फॅन असं ही स्पर्धा आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ही बक्षिसं देणाऱ्यांची किंवा प्रोत्साहित करणाऱ्यांची नावं आहेत। त्याचप्रमाणे हे भव्य दिव्य आपण सेटअप पाहतोय हे अमितदादा नाईक यांच्याकडून आपल्याला मिळतंय। खारेपाट प्रीमियर लीगच्या वतीनं निश्चितच या सर्वांचा मी शतशः धन्यवाद देईन। दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। सामन्याला सुरुवात होते। ही वारंवार सांगण्याची गरज नाहीये, दोन्ही संघांना सूचना असेल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी सामना दिली जाईल। संघ मालक कर्णधार तुमची जबाबदारी असेल, 2 धावांची पेनल्टी देऊ, पुन्हा पुकार करायला लागला तर। अक्षय तो गोलंदाजीसाठी पहिला चेंडू घेऊन पाहूया। कुठं चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न हलकासा अपील केला जातोय, आत्मविश्वास कमी दिसतोय आणि निश्चितच पंचांचा इशारा फलंदाज अगदी व्यवस्थित किंवा सुरक्षित असल्याचा येतोय। निर्धाव चेंडूनं षटकाला सुरुवात होते। चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण अक्षयच्या माध्यमातून या मैदानामध्ये पाहतोय। अक्षय अर्थातच अबू या नावानं संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी ओळख त्यानं निर्माण केली। खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये एक चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो। हाच तो अक्षय अद्य सप्लायर्स मातृळी संघाचा प्रतिनिधित्व करणारा आणि कावडे गावचा सुपुत्र असलेला यावेळेस मैदानातून तो राधा दामोदर फोपिरी संघाच्या सलामीच्या जोडीला अक्षय आणि निश्चितच रोहनची ही जोडी मैदानामध्ये सलामीसाठी येताना पंचांकडून गाड घेतोय। आपल्या खेळण्याची जागा निश्चित केल्यानंतर अर्थातच अक्षय एक धाव घेताना आपल्या धावाचा किंवा आपल्या डावाचा श्री गणेशा करतोय। एका धावेने संघाची धावसंख्येला अर्थातच सुरुवात होते। पाहूया ही सुरुवात कशा पद्धतीने अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचते। पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना राऊंड विकेट मारा होता। डाव्या हाताचा फलंदाज चेंडूचा पाठलाग करतोय। अर्थातच चेंडू खेळण्याच्या मर्यादे कक्षेच्या बाहेरचा होता हे पंचांनी हेरलं जाणलं आणि अचूक रीतीने परीक्षण करताना हा चेंडू स्वेर असल्याचं कळवलं। आपल्या सांकेतिक भाषेमध्ये जमिनीला हात समांतर करताना पंच सांगतायत की हा स्वेर स्वरूपाचा चेंडू। पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता। या प्रयत्नामध्ये निश्चितच अपयश मिळालं। कारण अबू विषयी सांगायचं झालं तर निश्चितच खारेपाटाचं भूषण अगदी क्रिकेटला लाभलेलं किंवा क्रिकेटला पडलेलं एक सुंदर असं स्वप्नच म्हणावं लागेल। अनेक व्यावसायिक स्पर्धांमधून त्याचप्रमाणे अनेक अलिबाग तालुक्यातील स्पर्धांमधून दर्जेदार कामगिरी नेहमी त्यांच्याकडून मिळत असते। अनिशने जे षटक टाकलं होतं अर्थातच महेंद्र म्हात्रे दादा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येतं, ते आपण नंतर घेऊन जायचं आहे। त्याचप्रमाणे प्रभास स्पोर्ट्स नौखार यांच्याकडून मॅन ऑफ द एक बॅट दिली जाते। तर निश्चितच आता आपण पाहूया कशा पद्धतीने या वेळी हा सामना किंवा ही रंगत वाढलेली असताना याच्यानंतर होणारा सामना असेल तो आरंभ 11 DJ विपुल पुरस्कृत केतकीचा मळा विरुद्ध लावण्या 11 शिवभा हाशोरे। दोन्ही संघांनी या सामन्याचा पूर्वार्ध संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे। यावेळचा हा चेंडू पुढे सरकवून खेळण्याचा प्रयत्न डोक्यावरून खेळतोय। 1 2 3 टप्प्याने चेंडू रेषेच्या पार होतोय चौकारांचा। 4 धावा।
चौकारानंतर मात्र निश्चितच आतापर्यंत जो बॅकफूट आपण पाहिला होता राधा दामोदर फोपरी या संघाचा तो कुठेतरी पुढे येताना दिसतोय आणि अशा वेळचा हा चेंडू निश्चितच पुढे शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि बॉलामध्ये कोणताही संपर्क येत नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय तोपर्यंत मात्र निश्चितच हे षटक संपतंय. ओव्हरऑल जर पाहिलं तर एक षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच होते ती 6 धावा. एक समाधानकारक षटक म्हणावं लागेल. जमेची बाजू राधा दामोदर फोपेरी या संघाची पाहिली पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरी हाणामारी काढण्याचं हे षटक जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न दोन्ही सलामीवीरांनी केला. अर्थातच हा प्रयत्न निश्चितच राधा दामोदर संघाला येणाऱ्या 4 षटकांपर्यंत एक मोठी धावसंख्या उभारून देण्यामध्ये यशस्वी किंवा उभारून देण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजवेल. अर्थातच आपण नेहमीच म्हणतो संयमाने केलेली सुरुवात ही निश्चितच एका मोठ्या ध्येयापर्यंत नेऊन ठरणारी असते. संयमानं मिळालेलं यश हे निश्चितच उतावळीपणाने मिळालेलं यशापेक्षा हे श्रेष्ठच असतं आणि अशावेळी मात्र जो संयमी भूमिका राधा दामोदर फोपेरी या संघाकडून घेतली जाते त्याचा फायदा होतोय का? यावेळेस मात्र पहिला चेंडू रोशनच्या गोलंदाजीतून दुरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या प्रयत्नाला निश्चितच यश मिळालं परंतु हे यश अपेक्षित यश नव्हतं असंच म्हणावं लागेल. कारण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला टोळवण्याचा प्रयत्न अक्षयने केला होता. चेंडूची गती टप्पा आणि चेंडूमधली लाईन या गोष्टीचा जर विचार केला तर निश्चितच एक चांगली गोलंदाजी एक दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल रोशनच्या माध्यमातून. अशावेळी मात्र अक्षय यावेळेस एक चोरून धाव घेते. अर्थातच मिळालेल्या धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या जर विचार केला तर निश्चितच 7 होते. पुन्हा एकदा हा चेंडू असेल तो. यावेळचा हा चेंडू आपल्या कॉपी बुक स्टाईलमध्ये रोहन खेळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. अनिश चेंडूवर अगदी वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना मात्र एक निश्चितच हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाव पाहत होता. अशावेळी मात्र एका मोठ्या बलाढ्य भिंतीप्रमाणे अनिश चेंडूवर येतोय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना मात्र निश्चितच चांगली कामगिरी जी कामगिरी त्यानं मागच्या षटकामध्ये अर्थात सामन्यामध्ये केली होती ती कामगिरी करतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करताना यावेळचा हा चेंडू अकुटप्याचा चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न निश्चितच हा प्रयत्न कुठेतरी अपयशी ठरला तो फलंदाज अक्षयचा. निश्चितच पॉवर प्लेचं हे षटक यावेळेस कशा पद्धतीने अर्थातच धावा आपल्याला जास्तीत जास्त गमवाव्या लागतील त्याचा प्रयत्नाने मात्र यावेळेस फलंदाजी करत असताना परंतु कौतुक करावं लागेल ते गोलंदाजाचं. हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रोशनसाठी राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करताना हा चेंडू यावेळचा हा चेंडू जोरदार अपील केला जातोय. पंचांचा इशारा नकारार्थी असल्याचा येतोय. आपण पाहतोय व्यासपीठावरून सन्माननीय सुनील काका म्हात्रे अर्थातच रायगड भूषण पुरस्कार प्राप्त अनेक पुरस्कार ज्यांच्या नावावर आहेत. यादी संपणार नाही एवढे पुरस्कार. अर्थातच सामाजिक क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी नेहमीच काकांच्या माध्यमातून होत असते. उलटा स्वरूपाचा चेंडू पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस निश्चितच चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक कव्हर पॉईंटच्या दिशेला जातोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. यावेळेस बीमरचा अपील केला जातोय. हा रिव्ह्यू कोणाचा आहे सर? बॅट्समन रिव्ह्यू आहे का? यस बॅट्समन रिव्ह्यू आहे. बीमरसाठीचा हा रिव्ह्यू आहे. परीक्षण केले जाते आमच्या पंच कमिटीच्या द्वारे. हा रिव्ह्यू आपण स्क्रीनवर सुद्धा दाखवायचा आहे. आपण स्क्रीन त्याच्यासाठी लावलेली आहे कारण प्रेक्षकांना सुद्धा ते माहीत पडलं पाहिजे याची नोंद घ्या. कौस्तुभ दादा आपण स्क्रीनवर सुद्धा दाखवायचं आहे. तर निश्चितच या खारेपाट प्रीमियर लीगच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचा मी धन्यवाद देईन कारण कालचा दिवस एक न भूतो न भविष्यती. सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब खऱ्या अर्थानं जे आपल्या पदस्पर्शानं या भूमीला पावन करून गेले असंच म्हणावं लागेल. कारण खारेपाटाच्या इतिहासात खासदार येण्याचं हे पहिलंच औचित्य असावं. अनेक व्यथा अनेक निवेदनं या माध्यमातून आपण खासदार साहेबांकडे दिली. आपल्या खारेपाटाच्या व्यथा संपूर्ण जगासमोरच त्याचबरोबर खासदार साहेबांच्या समोर मांडल्या आणि खासदार साहेबांनी त्या निश्चितच निरसन करण्याचा प्रयत्न करणार या असा आपल्याला
आश्वासित सुद्धा केलं. तर पाहूया कशा पद्धतीने यावेळेस मैदानामध्ये सामना रंगतोय, कारण रिव्ह्यूसाठी आपण थांबतोय. पंचांचा इशारा काय येईल त्याची वाट पाहतोय. स्क्रीनवर आपण पाहू शकताय की हा रिव्ह्यू आहे किंवा नाही, आणि पाहूया कशा पद्धतीने हा सामना रंगतोय. तो स्क्रीनवर खेळाडूंनी सुद्धा पाहायचं आहे, फलंदाजांनी सुद्धा पाहायचं आहे, जेणेकरून या स्पर्धेला कोणत्याही स्वरूपाचं गालबोट लागणार नाही. पंचांनी सुद्धा पाहायचं आहे आणि योग्य तर निर्णय आपण द्यायचा आहे. तर पंचांचा येतोय, नाही आहे, यस, पंचांनी सुद्धा पाहिलेला आहे. पंचांचा इशारा हा नसल्याचा येतोय, कारण पहिल्या नजरेमध्ये अशा प्रकारचं परीक्षण करणं हे निश्चितच आपल्याला जमत नसतं ना. अशा वेळी मात्र एक रिव्ह्यू घेतला जातोय. फलंदाजीचा रिव्ह्यू लॉस्ट होतं, याची नोंद घ्या. राधा दामोदर फोपेरी संघ. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर निश्चितच 13 धावा होत आहेत. चौकार लगावला होता या चेंडूवर. रोशन पुन्हा एकदा राईट ओव्हर दी विकेट, विकेटच्या हॅट्रिकसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असताना यावेळेस मात्र एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये जातोय. एका टप्प्यानिशी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावताना 2 धावा पूर्ण होताना संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 15 धावा, 2 षटकांचा खेळ संपतोय. 15 धावा आणि एकही फलंदाज बाद नाही. सुरक्षित पवित्रा घेतला जातोय, परंतु या सुरक्षित पावित्र्यामध्ये मात्र कुठेतरी विचार करावा लागेल. धावांचा गती आहे ती वाढवावी लागेल, कारण राधा दामोदर संघाचा विचार करायचा झाला तर निश्चितच आक्रमकता ही पूर्णपणे आपल्या पणाला लावावी लागेल. कारण एक जेव्हा सुरुवातीचा जो सामना होता, पहिला सामना होता, हा निश्चितच पराभूत झाल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅकिंग करणारा सामना खेळ करावा लागेल. आणि अशा वेळी आपण पाहतोय सन्माननीय अमितदादा नाईक यांचं शुभागमन व्यासपीठाच्या दिशेने होतोय. ही जी भव्य दिव्य क्रीडा नगरी आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं ही क्रीडा नगरी अर्थातच जे स्वप्न खारेपाट प्रीमियर लीगच्या समितीनं पाहिलं होतं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक मोलाचा हातभार दिला जातोय, तो सन्माननीय अमितदादा नाईक यांच्या माध्यमातून. आणि अमितदादा नाईक कालच्या प्रमुख उद्घाटक सन्माननीयांमध्ये अर्थातच खासदार साहेबांच्या समवेत होते. ते सन्माननीय अमितदादा नाईक यावेळेस व्यासपीठाच्या दिशेनं मी विनंती करतोय, खारेपाट प्रीमियर लीगच्या वतीनं, संपूर्ण खारेपाटाच्या वतीनं आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. आबू गोलंदाजी मार्कवर. यावेळचा हा चेंडू चांगला चेंडू, खोलातला पायातला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या काऊ कॉर्नरच्या दिशेला खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा होत आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. आपण पाहिले विचार केला तर निश्चितच 16 धावा होत आहेत. राधा दामोदर संघ मात्र यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर आलेला पाहायला मिळतोय. सन्माननीय व्यासपीठावर निश्चितच सन्माननीय अमितदादा नाईक यांचं शुभागमन होत आहे. मी शब्द सुमनांनी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. ही जी भव्य दिव्य आपण क्रीडा नगरी पाहतोय, बालीर हाशेवरीचं मैदान खऱ्या अर्थानं एक नटलेलं सजलेलं पाहतोय. अगदी आंतरराष्ट्रीय जी मैदानं असतात त्या मैदानाचं स्वरूप जणू काही या मैदानाला प्राप्त होते. ते अमितदादा नाईक यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट आयोजन आपण दादांच्या माध्यमातून पाहतोय. लहानांपासून पर्यंत अर्थातच सगळ्यांना समवेत आणि साथीनं घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे अमितदादा नाईक. आणि त्याच अमितदादा नाईक यावेळेस आपण व्यासपीठावर पाहतोय, स्क्रीनवर सुद्धा पाहतोय. संघाची जर धावसंख्येचा विचार करायचा झाला तर निश्चितच 17 धावा, तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा उलटा स्वरूपाचा चेंडू यावेळेस करतोय. आक्रमण होतंय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. पंचांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच पंचांनी तो चेंडूला न अडवता सोडण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु पंचांचा वेध अचूक घेतला. तो फलंदाजाच्या या फटक्यानं एका धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकलं. तिसरं षटक मार्गस्थ असताना अबू थोडासा महागडा ठरतोय. पहिलं षटक निश्चितच एक यशस्वी षटक होतं, केवळ 6 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी बॅक टू बॅक 2 सामने खेळल्यानंतर मात्र यावेळचा हा चेंडू खेळला जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला, सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी.
रोहन आहे रोहन. चौकारानंतर मात्र अबुला पूर्णपणे एक षटकार एक चौकार अशा पद्धतीची कामगिरी त्याच्या गोलंदाजीने केल्यानंतर मात्र कुठेतरी विचार करायला भाग पाडतोय. यावेळचा हा चेंडू निश्चितच चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळचा हा चेंडू निश्चितच पंचांच्याकडून निर्णयामध्ये बदल केला जातोय. क्षमा मागताना अर्थातच फलंदाज बाद असल्याचं सूचवात करते. कट आउट. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये आपण पाहतोय. संपूर्ण 5 दिवसपर्यंत रुपेश पाटील आमचे खारेपाट प्रीमियर लीगचे यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक वेगळा अनुक्रम इलेक्ट्रिक बाईकच्या सहाय्यानं खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था केली जात आहे. तत्पूर्वी सामन्याचा विचार जर करायचा झाला तर 3 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर सुरुवातीचं षटक 6 धावांचं, दुसरं षटक रोशनने टाकलं 9 धावा आणि तिसरं षटक अक्षय महागडला ठरलं 13 धावा. अशा तब्बल एकूण धावा होत आहेत त्या 28 धावा. 28 धावा, एक फलंदाज बाद, 28 धावा. पोलीस 11 विरुद्ध खारेपाट 11 अर्थात आयोजक यांच्यामध्ये हा सामना असणार आहे. प्रेक्षणीय सामना. संघाची धावसंख्या जर पाहिली 3 षटकांचा खेळ संपला, 28 धावा आणि एक फलंदाज बाद. चौथं षटक प्रगतीपथावर असतंय. गोलंदाजीसाठी येतोय अर्थातच चेतन वागरणगावचा हा खेळाडू आहे. चेतन निश्चितच एक आक्रमक गोलंदाजी त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळते. यावेळेस कसं अग्रेसर किंवा कशा पद्धतीने तो प्रदर्शन करेल आपल्या या सामन्यासाठी अर्थात मनसे खारेपाट विभागासाठी सिद्धू मात्रे पुरस्कृत या संघासाठी. राधा दामोदर विरुद्ध मनसे बहिरीदेव बहिरीचा पाडा या 2 संघांच्या दरम्यानला रंगलेला हा सामना. निश्चितच यावेळेस मात्र आपल्याच सहकार्यावर आक्रमण करावं लागेल आणि या आक्रमणामध्ये अक्षय यशस्वी होईल का? अकोटप्याचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या कडेला लागतो. क्षेत्ररक्षक अर्थातच शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला कॅच बाद पद्धतीने पकडला जातोय. फलंदाज अक्षय मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. निश्चितच एक चांगला चेंडू चेतनच्या माध्यमातून गोलंदाजीतून पाहिला होता. आक्रमक पद्धतीने अर्थातच आक्रमण करायचं या इराद्यानं प्री प्लॅन अर्थातच पूर्व प्लॅन किंवा पूर्व नियोजनानुसार आक्रमण करायचा प्रयत्न केला, परंतु अतिघाई आणि संकटात नाही असं नेहमीच म्हटलं जातं आणि तीच घाई यावेळेस आपण पाहिलो की राधा दामोदर संघाच्या वर येते. यावेळेस येते फलंदाजीसाठी नवीन फलंदाज अर्थात अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, पाहूया काय होतंय. निश्चितच चेंडूकडे पाठलाग केला जातोय आणि यावेळेस मात्र एक चांगली धाव अर्थातच
पूर्ण होते. संघाची धावसंख्या या एका चोरट्या धावेने पूर्ण होताना पाहिली तर निश्चितच एका सन्मानजनक स्थितीमध्ये म्हणावी लागेल. 29 धावा, चौथं षटक चालू असताना विपुल येतोय फलंदाजीसाठी. राधा दामोदर फोपिरी या संघाकडून पाहूया विपुल, ज्यांना मागच्या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी करताना 4 षटकार लगावले होते. आता तोच विपुल यावेळेस बॅटिंगवर अर्थात स्ट्राईक एंडवर. राईट आर्म ओव्हर दी विकेट, राऊंड विकेट मारा होता विपुलसाठी. अक्रॉस द लाईन चेंडूला खेळलं जात आहे. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या अगदी मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. अनिश मात्र अगदी अष्टपैलुत्व आपल्या या मैदानावर सिद्ध करतोय. ज्या मैदानावर क्रिकेटचे धडे गिरवले होते अगदीच मामाच्या गावाला, तो क्षेत्रक्षण किंवा एक दर्जेदार कामगिरी करताना या मैदानातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेतन राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना संघाची धावसंख्या 30 होते. यावेळेचा हा चेंडू निश्चितच एक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. एक धाव सहज पूर्ण होते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. जर संघाच्या धावसंख्येचा विचार करायचा झाला तर संघाची धावसंख्या होते ती 31 धावा. 31 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. अशी स्थिती, अशी परिस्थिती, अशी अवस्था आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जेव्हा चेतन राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना नवीन आलेला फलंदाज विपुलसाठी. विपुल कशा पद्धतीने आक्रमण करेल. क्रॉस द लाईन चेंडूला खेळतोय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे जातोय 6 धावांसाठी. सहा धावानंतर मात्र जे आक्रमण, जी सन्मानजनकता किंवा जे फायटिंग स्पिरिट किंवा फायटिंग स्कोर, जी फायटिंग धावसंख्या अपेक्षित असते ती फायटिंग धावसंख्या इथे आलेली पाहायला मिळते. चौथं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, 37 धावा, किमान 50 धावा तरी अपेक्षित असाव्यात राधा दामोदर फोपेरी, जेणेकरून आपल्या गोलंदाजीची जी बाजू आहे त्या गोलंदाजीच्या बाजूला अर्थातच कुठेतरी एक आधार मिळेल, कुठेतरी एक मानसिक विचार करायला मिळेल. आणि अशातच कव्हर पॉईंटच्या दिशेला एक आक्रमक फटका खेळला जातोय. थोडंसं फंबलिंग होतंय. एक धाव सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा शोध घेतला जातोय. अर्थातच ही दुसरी धाव सुद्धा अगदी सहजतेने पूर्ण होताना आपण पाहतोय. मनसे खारेपाट संघाचा सिद्धू म्हात्रे अगदी सहकुटुंब आणि सहपरिवार या मंचावरून आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी येतोय. पहिला सामना निश्चितच त्यांच्या हृदयाचे ठोके कुठेतरी चुकवणारा होता, चलबिचल करणारा होता. आणि तशी अवस्था या रंगमंचाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावरून जाताना आम्ही सुद्धा अनुभवली होती. त्याच्यानंतर जेव्हा अंतिम षटकामध्ये जो विजय अपेक्षित होता, तो अपेक्षित विजय आल्यानंतर मात्र जो सुटकेचा निश्वास आपण सिद्धू म्हात्रेकडून पाहिला तो अगदी अखेरपर्यंत, अर्थातच या सामन्यापर्यंत. कारण आतापर्यंत जर संघाची कामगिरी पाहिली, ही 4 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या जी होती ती 39. चौथं षटक थोडंसं महागडं ठरलं. तिसरं षटक 13 धावांचं आलं. पहिलं षटक 6 धावांचं, त्याच्यानंतर दुसरं षटक होतं ते 9 धावांचं. अशा वेळी काय करावं हे विचार चालू असताना मात्र अक्षयने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा निरप्रस ठरला. त्याच्यानंतर मात्र तारणहाराच्या भूमिकेमध्ये आला तो विपुल ठाकूर. आणि विपुलने मात्र अगदी विपुलक अशी फलंदाजी करताना आखूट टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन चेंडूला खेळतोय. स्ट्रोकला जागा बनवताना स्क्वेअर लेग फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी. याच्यानंतर होणारा सामना असेल तो DJ विपुल पुरस्कृत आरंभ 11 केतकीचा माळा आणि लावण्या 11 शिवबा हशिवरे. कोणताही पुकार न करता ही इनिंग संपल्यानंतर आपण व्यासपीठासमोर अर्थात टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर वैयक्तिक पहिले संघाचं शेवटचं अंतिम षटक अनिश घेऊन येतोय. पहिलं षटक यशस्वी षटक लागलं होतं. यावेळचा हा चेंडू कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, हाच तो अनिश होता ज्याला निर्णायक क्षणाला एका महत्त्वपूर्ण कामगिरी करताना आपल्या संघाला विजयश्री करून दिली होती. यावेळेस मात्र लागोपाठच्या 2 चेंडूंवर अनिश अपयशी ठरतोय. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार, कधी अगदी बरोबर एकमेकांच्या विरोधात यावेळेस ही फटकेबाजी केली जाते. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेला एक षटकार लगावल्यानंतर दुसरा षटकार अर्थातच
स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कव्हर अर्थातच कव्हर पॉईंटच्या वरून षटकार लगावल्यानंतर रिव्हर्स स्वीपचा हा फटका होता. संघाची धावसंख्या या 2 षटकारांनिशी अर्थातच 51 धावा, जी अपेक्षित फायटिंग स्पिरिट किंवा फायटिंग स्कोअर ज्याला म्हणतो हाच तो अनिश होता, ज्यानं अर्थातच शेवटच्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूंमध्ये आवश्यकता होती ती 7 धावांची. तिथे केवळ 2 धावा खर्च करताना एका अफलातून षटक टाकलं होतं आणि मनसे खारेपाट संघाचा अर्थातच सिद्धू म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य त्यानं आणलं होतं. आणि अशा वेळी मात्र अर्थातच कुठेतरी नैराश्याचं वातावरण आपण मनसे खारेपाट संघाकडे पाहतोय. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार खाल्ल्यानंतर क्रिकेट म्हणजे काय असतं मित्रांनो, तर क्रिकेट म्हणजे एक अनिश्चिततेचा खेळ असतं. अर्थातच जी अनिश्चितता, कारण पगाशी जर कामगिरी पाहिली अनिश्चित, तर 6 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता होती, केवळ 2 धावा देताना 2 फलंदाज बाद केले. त्याच्यानंतर मात्र आताचा जर विचार करायचा झाला तर लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार अनिशनं खाल्लेत. निश्चितच कुठेतरी क्रिकेटमधला अनियमितपणा किंवा क्रिकेट सरण्याप्रमाणे कसा रंग बदलू शकतो याचं एक चांगलं उदाहरण आपण या सामन्याच्या निमित्तानं पाहतोय. संघाची धावसंख्या या लागोपाठच्या 2 षटकारानंतर होते ती 51 धावा, 51 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स इन लास्ट ओव्हर प्रोग्रेस, 2 विकेट्स इन लास्ट ओव्हर प्रोग्रेस. अशी स्थिती, अशी परिस्थिती आणि अशी अवस्था आपण पाहतोय. प्रदीप पाटील यावेळी सज्ज होते. राधा दामोदर पोपेरी या संघाकडून खेळताना लागोपाठच्या 2 चेंडूवर षटकार लगावल्यानंतर 3ऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार लागावेल का, आणि आखूड टप्प्याचा चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईन, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला, चेंडू सीमारेषा पार करतोय, चौकार. चौकारानंतर 55 धावा स्कोर शीटवर लागल्या, जी सन्मानजनक की अपेक्षित धावसंख्या हवी होती ती यावेळेस पाहायला मिळते. अनिश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेचा हा चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न प्रदीपसाठी. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली उलट्या हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, अपयशी होतोय. 1 धाव पूर्ण केली होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. खराब फेकी, खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा मिळाला. यावेळेस मात्र धावबादची संधी आणि मात्र प्रदीप अर्थातच स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न मात्र करतोय. अर्थातच जो आत्मविश्वास प्रदीपकडे पाहिला होता त्या आत्मविश्वासानं विपुल सुद्धा फलंदाजी करतोय, कारण त्यानं सुद्धा षटकार लगावला होता. यावेळेस मात्र 3 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकते. 58 धावा ऑन स्कोर शीट पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 55 धावा, 58 धावा, येस 58 ना, 58 धावा होतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनिशनं मागचं षटक निश्चितच चांगलं टाकलं होतं. यावेळेस मात्र पूर्णपणे स्वैर मार्ग कामगिरी करताना पाहायला मिळतो. हा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेचा हा चेंडू निश्चितच खोलातला होता, अर्थात पायातला चेंडू. पॅडल स्वीप अर्थातच फ्लिक पद्धतीने चेंडूला खेळतो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते आणि अशा वेळी मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. आज अर्थातच आपण पाहिलं इंग्रजी महिन्यानुसार 31चा हा दिवस आणि ही रात्र कशा पद्धतीने सेलिब्रेट करण्याची याचं धोरण आखलं जातं. अशा वेळी मनसे खारेपाट संघाचा सिद्धू मात्र थोडासा चिंताग्रस्त दिसतोय. यावेळचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना कोटाप्याचा चेंडू, यावेळचा चेंडू बॅक टू द बॉलर चेंडूला खेळलं जातं लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेला. एक धाव सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा शोध घेताना मात्र यावेळेस काय होतंय, दुसरी धाव पूर्ण होते का, पंचांचा इशारा येतोय. आकाशाकडे चेंडू अर्थातच आपल्या हाताला उंचावताना फलंदाज बाद असल्याचा.
विनंती आहे ती याच्यानंतर होणारा सामना DJ विपुल पुरस्कृत आरंभ 11 केतकीचा माळा विरुद्ध लावण्य 11 शिवबा हशिवरे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी पॅव्हलियनपाशी यायचं आहे. त्याचप्रमाणे आपली प्लेइंग 11 सुद्धा सादर करायची आहे. सकाळी जी प्लेइंग 11 केली होती त्याच्यामध्ये कोण आतमध्ये असेल आणि कोण बाहेर असेल ते आपण सांगायचं आहे. तर विनंती दोन्ही संघांना असेल. त्याचप्रमाणे सामना सुरू होण्याच्या अगोदर आपला प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये असणं अपेक्षित आहे. निश्चितच मित्रांनो आपण पाहतोय खारेपाट प्रीमियर लीग 2020-21 उत्सव तरुणाईचा या संकल्पनेसह नवीन उमंग, नवीन आशा, नवीन उम्मीद किंवा नवीन विचार घेऊन सन्माननीय अमितदादा नाईक यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आयोजित होताना पाहतोय. कारण हे जे भव्य दिव्यता आपण या क्रीडा नगरीला लाभलेली आहे, जे स्वरूप किंवा जे सौंदर्य आपण पाहतोय हे निश्चितच अमितदादा नाईक यांच्या प्रमुख आयोजनामध्ये पाहतोय. ही जी चषका ती निश्चितच प्रशांत रत्नाकर दादा पाटील यांच्याकडून आपल्याला मिळत आहेत. अनेक उत्तेजनार्थ बक्षिसं पाटील ट्रेडर्स यांच्याकडून LED TV 32 इंचांची असेल ती मॅन ऑफ द सिरीज मालिका वीरासाठी. एक दर्जेदार खेळ प्रत्येक खेळाडूने करावा आणि आपला हे जे आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी जे काम किंवा जी बक्षिसं लावली त्या दिशेने आपण आपला खेळ करावा. 16 संघांचा हा खारेपाट प्रीमियर लीग आणि अशा वेळी मात्र एक चांगलं संकल्प, चांगली कल्पना या माध्यमातून आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं जातंय ते 61 धावांचं. कंपल्सरी चेस, कंपल्सरी या धावा जमाव्या लागतील या नियमानुसार 61 धावा. आणि आमच्या विनंतीला सन्मान देताना आमचे काका अर्थातच रमाकांतजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत बागदंडावरून. विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय रमाकांत पाटील काका. विनंती असेल ती मी काकांनाच विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल 2 संघांमध्ये करून घ्यायचा आहे. लावण्य 11 शिवबा हशिवरे विरुद्ध DJ विपुल पुरस्कृत आरंभ 11 केतकीचा माळा. मी काकांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सामना 5 षटकांचा असेल तर आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सन्माननीय काका रमाकांतजी पाटील काका यांच्या शुभ हस्ते आपण या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेतो आहोत. लावण्य 11 संघ एक सामना निश्चितच अतितटीच्या सामन्यामध्ये एक निसटता पराभव त्यांना स्वीकारला लागला होता. आणि एकीकडे जर पाहिलं तर DJ विपुल आरंभ 11 पुरस्कृत DJ विपुल हा संघ निश्चितच या गुणतालिकेमध्ये 2 अंकाची कमाई करताना अगदी टॉपवर आहे असं म्हणावं लागेल. जर गुणांची बरोबरी अंतिम सामन्याच्या वेळेला झाली तर निश्चितच बॉल आऊट पद्धतीने या सामन्यांचा निकाल दिला जाईल किंवा कुठले 2 संघ पुढच्या फेरीमध्ये अर्थातच नॉकआउटमध्ये दाखल होतील. अंतिम दिवसासाठी खेळाला सुरुवात होते. 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय जेव्हा गोलंदाजी मार्कावर येतोय पहिलं षटक घेऊन राधा दामोदर फोपीर या संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय तेजस. नवखार गावचा हा सुरपुत्र तेजस. टॉस बॉक्स स्क्रीनवर आपण पाहतोय सन्माननीय रमाकांत पाटील काका कॅमेऱ्याच्या समोर राहायचं आहे. आपण स्क्रीनवर आहात काका. दोन्ही संघनायक सूरज पाटील आणि मंथन डाकी हे कर्णधार. आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो DJ विपुल पुरस्कृत आरंभ 11 केतकीचा माळा या संघाच्या बाजूला. तर आपला निर्णय निश्चितच आपण कळवायचा आहे. रमेश मोकल, शंकर पाटील
यावेळचा हा चेंडू अबूसाठी होता. आपल्याच आक्रमक शैलीनं चेंडूला खेळतोय अलॉंग द कार्पेट. चेंडू गेला होता तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला. सिद्धूच्या मनाची अवस्था आम्ही समजू शकतो, कारण गेल्या वर्षीचा मोसम जर पाहिला सिद्धूसाठी तर निश्चितच कुठेतरी खराब होता. यावेळेस मात्र कुठेतरी आशा पल्लवित होताना पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 4 षटकांचा जर विचार करायचा झाला तर निश्चितच कुठेतरी समाधानकारक खेळ आतापर्यंत सिद्धूकडेच्या खेळाडूंकडून पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर जी उर्वरित गोलंदाजी होती ही निश्चितच राधा दामोदर फोपीर या संघाच्या बाजूला गेली. आक्रमकता, प्रदीपने केलेली अफलातून फटकेबाजी, त्याला मिळालेली विपुल ठाकूरची साथ ही निश्चितच राधा दामोदर संघाला कुठेतरी कमबॅकिंग करणारी होती. 5 षटकांच्या या सामन्यामध्ये तेजस गोलंदाजीसाठी येतोय. सलामीचा षटक घेऊन 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होतोय. सलामीसाठी आलेले फलंदाज प्रणय आणि आबू. प्रणयसाठीचा हा चेंडू अक्रॉस द लाईन चेंडूला खेळतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहताना आपण मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. प्रत्येक दिवसासाठी एकच पेज घ्यायचा. 4 पेज आहेत ना, बरोबर लिहिता येईल आपल्याला. कोण नाही तर कॅन्सल करायचं. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर सॉरी डॉट चेंडू आहे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तेजस. राईट आर्म राऊंड विकेट मारा. सुशील चेंडूला ठोकतोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. नारंगीच्या टेपातला हा खेळाडू निश्चितच प्रणय. अंदरईच खेळलेला हा चेंडू होता सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. निश्चितच चौकार आणि षटकार लागवल्यानंतर मात्र जे आक्रमण अपेक्षित होतं अर्थातच तेजसच्या गोलंदाजीवर ते आक्रमण होताना पाहायला मिळालं. नारंगीचा टेप गावातला हा खेळाडू प्रणय फार कमी आपल्याला या आपल्या पट्ट्यामध्ये खेळताना दिसतो, परंतु खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे व्यासपीठ आपण इथे निर्माण करण्याचा किंवा देण्याचा जो प्रयत्न केला गेला होता त्या प्रयत्नामध्ये मात्र निश्चितच मिळालेल्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच 11 धावा होत आहेत. प्रणयनं केलेलं आक्रमण अर्थातच तेजससारख्या गोलंदाजीवर, कारण तेजसच्या गोलंदाजीचा जर विचार करायचा झाला, नावाजलेला संघ प्रदीप स्पोर्ट्स नौकार या संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू तेजस जेव्हा मैदानामध्ये खेळीसाठी येतोय त्यावेळेस मात्र निश्चितच त्याच्याकडून अपेक्षा होती, कारण एका मोठ्या संघाकडून तो प्रतिनिधित्व करतोय आणि अशा वेळी मोठ्या संघाचं प्रतिनिधित्व करण्याचा जो अनुभव किंवा जो धडा त्यानं गिरावला होता त्याचा कुठेतरी उपयोग आपल्या गोलंदाजीमध्ये अशा वेळी मात्र आपण पाहतोय 1100 रुपयांचं पारितोषिक देणगी येते. ती रमाकांत नारायण पाटील बागदंडा आमचे काका यांच्याकडून खारेपाट प्रीमियर लीगसाठी. निश्चितच हा जो काही इंद्रधनुष्य उजळण्याचं काम अमितदादा नाईक यांच्या सहकार्याने आपण इथे पार करतो आहोत, त्याला कुठेतरी हातभार लावला जातोय. निश्चितच आपण केलेल्या हातभाराचा आम्ही सन्मान करतो आणि आपल्याला धन्यवाद सुद्धा देतोय. अशा वेळी संघाची धावसंख्या जर पाहिली 61 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामागे 12च्या धावगतीनं धावा करायच्या असताना यावेळेस मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागतंय आणि ती कमबॅकिंग अर्थातच प्रणयच्या या आक्रमक फटकेबाजीतून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तेजस 17-18 पावलांचा गोलंदाजीचा रन पंचांच्या उजवीकडच्या बाजूनं, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा हा मारा, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये जो अपेक्षित संपर्क हवा होता तो मात्र होत नाही आहे. अशा वेळी मात्र कुठेतरी अलंग द कार्पेट चेंडू गेला होता तो शॉर्ट्स लिमिट ऑनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूनं या चेंडूची सांगता होताना या षटकातील उर्वरित चेंडू घेतून येतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना हा चेंडू आडव्या फळीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागतोय, चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फेकी, अर्थातच फलंदाज बाद होतोय, झेलबाद या स्वरूपात.
11 धावा स्कोर शीटवर लागलेल्या आहेत. निश्चितच जेव्हा प्रणयच्या बॅटमधून जी अफलातूनता आक्रमकता पाहिली होती, एक षटकार एक चौकार लागवल्यानंतर मात्र मोठ्या आत्मविश्वासानं तो खेळी करण्यासाठी फलंदाजी करत होता, परंतु ऐन वेळेला मात्र निश्चितच चेंज ऑफ द पेस गतीमधली मिश्रणता उपयोगात आणली. जे ब्रह्मास्त्र आपण नेहमीच प्रत्येक गोलंदाजाचं आपल्या गोलंदाजीमध्ये पाहत असतो, ते ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि कशा पद्धतीने अर्थातच कसं अडकवायचं हे निश्चितच ठाऊक असलेल्या तेजसला मात्र एक यशस्वीता सुद्धा मिळाली. कारण प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघाचं जेव्हा व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा खेळाडू तेजस आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्षय, यावेळचा हा चेंडू ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता. पंचांच्या नापसंतीस उतरलेला चेंडू अवांतर स्वरूपाचा इशारा केला जातोय. 1 धाव संघाला मिळते. संघाची धावसंख्या निश्चितच पुढे सरकते. 12 धावा होत आहेत. प्रत्येक षटकामागे सरासरी 12च्या धावगतीने जमवायच्या आहेत. 5 षटकांचा हा सामना. अक्षय गोलंदाजी मार्कवर येतोय पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षयसाठीचा चेंडू. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला. चेंडू पंचांचा इशारा स्वैर असल्याचा अवांतर स्वरूपानं संघाचं धावफलक पुढे सरकलं. संघाची धावसंख्या जर पाहिली ही निश्चितच पुन्हा एकदा पुढे सरकते. ती 13 धावा. कुठेतरी खेळ मंदावलेला. अशा वेळी पाहूया कशा पद्धतीने हा सामना रंगतोय, कारण क्रिकेटमध्ये कोणाला सरशी कोणाला फरशी मिळेल हे कदाचित सांगू शकत नाही आहे. आणि अक्षयसारखा गोलंदाज जेव्हा वारंवार अक्षयसारख्या फलंदाजांना चेंडू टाकतोय, तेही अवांतर स्वरूपाचं कुठेतरी एक भीतीचं वातावरण किंवा जो आत्मविश्वास गोलंदाजाकडे हवा असतो तो मात्र मिळत नाही आहे. अक्षय मात्र वारंवार अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि अक्षयसुद्धा त्याच पद्धतीने फलंदाजी अर्थातच सोडून देण्याचं काम करतोय. यावेळचा हा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. 2-3 चेंडू वाईड बॉल टाकल्यानंतर कुठेतरी चेंडूमध्ये भिन्नता आणायची, लाईनवर पोचायचं या प्रयत्नाने त्याने प्रयत्न केला, परंतु चेंडूला खेळलं तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून अर्थात मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. हे 2 बॉल देऊन ठेवा रे. बॉल देऊन ठेवायचे आहेत आतमध्ये. पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळचा हा चेंडू निश्चितच कुठेतरी आपल्या गोलंदाजीचा जो सूर हवा होता, या 4थ्या चेंडूवर सुद्धा तो वाईड बॉल टाकतोय. लागोपाठ 3 चेंडू वाईड टाकल्यानंतर कुठेतरी लाईनवर परतण्याचा प्रयत्न केला, परंतु ती लाईन सुद्धा उद्ध्वस्त लावून दाखवली ती अबून षटकारानिशी. पुन्हा एकदा अक्षयसाठीचा हा चेंडू. यावेळचा हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पाहूया काय होतंय. पंचांकडे जोरदार अपील केला जातोय. पंच सांगतायत का निश्चितच हा चेंडू कुठेतरी जमिनीला बॅट घासल्याचा असा होतोय. पंचांशी वाद घालू नका. पंच एकत्रित चर्चा करून या संदर्भात निर्णय घेतील. निश्चितच सामंजस्याने आपण खेळ करायचा आहे.
चला सामना चालू करा. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. विनंती असेल, पंचांचा निर्णय अंतिम राहील, कृपया सहकार्य करा. संघाची धावसंख्या स्थिरवलेली असताना निर्धाव चेंडू टाकला जातोय अक्षयच्या माध्यमातून. चला पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. कृपया पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. अरे बाबा, कृपया सन्मान करा. पाहूया पुन्हा एकदा. यावेळचा हा चेंडू आबूसाठीचा होता. कव्हरच्या दिशेला खेळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच, परंतु आबूच्या विकेटचं काय महत्त्व असतं यावेळेस मात्र निश्चितच एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते. निश्चितच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळला गेला होता. कव्हर ड्राईव्ह पद्धतीने हा चेंडू होता. एक धाव सहज 2 धावा सहज पूर्ण केल्या. संघाची जर धावसंख्या जर विचार करायचा झाला तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय की संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. 23 धावा. पुन्हा एकदा अक्षय पुन्हा एकदा आपल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना यावेळचा हा चेंडू अगदी खणून काढल्याप्रमाणे पुन्हा एकदा संधी निर्माण होतोय. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांसाठी येतात आणि अक्षय म्हात्रे आबू सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळतंय. कॅच ड्रॉप की मॅच ड्रॉप हाच प्रश्न विचारला जाईल तो राधा दामोदर फोपिरी संघाच्या क्षेत्ररक्षकांकडे. 2 क्षेत्ररक्षक आबूच्या फलंदाजीचं किती महत्व आहे हे जाणत असताना एक संधी निर्माण झाली होती. आबूला कसं फसवायचं याचं तंत्र अक्षयला माहीत होतं. सुरुवातीची गोलंदाजी अवंतर स्वरूपाची होती. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं हे अक्षयला ठाऊक होतं आणि अगदी त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. आणि एक संधी निर्माण झाली होती. मिळालेल्या संधीचं सोनं करावं की न करून घ्यावं हेच हातात होतं ते क्षेत्ररक्षकांच्या. आणि मिळालेल्या संधीचं मात्र सोन्यामध्ये रूपांतर करण्याऐवजी मातीमध्ये रूपांतर केलं. आबू सारख्या फलंदाजाचा झेल बाद झाला, ड्रॉप झाला आणि एक अर्थी वाटलं की निश्चितच, कारण आबू एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, आक्रमक फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि अशा वेळी अशा प्रकारच्या फलंदाजाला जेव्हा जीवनदान मिळतं, मिळालेल्या जीवनदानांना कशा पद्धतीने यावेळेस उपयोग करून घ्यायचं हे नक्कीच आबूला ठाऊक असतं. हा चेंडू पुन्हा एकदा उलट्या हाताने चेंडूला खेळलं जाते. यावेळेस रिओस्ट्रीटचा पत्ता सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी अनिश ठोकतोय. एक दर्जेदार आक्रमक असा फटका 6 धावांचा. अनिश पुन्हा एकदा. यावेळचा हा चेंडू त्याच दिशेला रुयश पद्धतीने चेंडूला खेळतोय. अलंग द कार्पेट. चेंडू सीमारेषे पार चौकार. चौकारानंतर मात्र 61 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिलं षटक अर्थात दुसरं षटक संपतंय अक्षयच्या रूपानं. अक्षय या षटकामध्ये खूप महागडा ठरतोय. संघाची जर धावसंख्या झाली तर निश्चितच होते ती संघाची धावसंख्या होते. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावा 61 धावांचा पाठलाग करताना येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 27 धावांची. कारण 34 धावा आतापर्यंत स्कोर शीटवर लागलेले असताना काय घडेल, काय बिघडेल, कोणाला सरशी कोणाला फरशी मिळेल हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर घेऊन येतोय खारेपाटाचा एक उभरता आवाज, अर्थातच चैतेश पाटील याच्याकडे.
थँक्यू निलेश दा. अबू येतोय स्ट्राईकला. पाहूया कशा प्रकारे एक कॅच सोडल्यानंतर कशा प्रकारे खेळी करतोय आपल्या संघासाठी. तिसरं शतक घेऊन येतोय तेजस पाटील. पहिलं शतक चांगलं टाकलं होतं तेजसने. दुसऱ्या शतकासाठी येतोय 10-12 पावलांचा रनअप पंचांकडनं गाठ घेऊन. पुढील चेंडू सुंदर चेंडू खेळून काढतोय आणि रनआउटच्या चांगली रनिंग अबूतर्फे. 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेनंतर संघाचा स्कोर जातोय तो 35 धावा. धाव फलकावर लागताना आतापर्यंत हॅलो चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढील चेंडू आणि येतोय स्ट्राईक एंडवर. फुल टॉस चेंडू आणि दांडी गोल. थँक्यू जोडीजा. फुल टॉस चेंडू तितका चांगला फायदा घेता आला नाही आणि एष्ट्या उडवत जातोय चेंडू आणि अनिशची जागा भरून घेण्यासाठी येतोय तो सुशील. मागच्या सामन्यात एक षटकार आणि शिर खेळत होता. सामन्याला खरं स्वरूप दिलं होतं मागच्या सामन्यामध्ये. तो येतोय सुशील. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे सामना करतोय तो सुशील. चांगला स्कोर बोर्डला स्कोर लागतोय तो 35 धावा. आतापर्यंत तिसरं शतक हे प्रगतीपथावर. निश्चितच आमच्या विनंतीला सन्मान देताना सन्माननीय आमचे काका रमाकांत नारायण पाटील बागदंडा हे इथे उपस्थित होत आहेत. मी सन्माननीय अमितदादा नाईक यांना विनंती करेन की आपण सन्माननीय रमाकांतजी पाटील साहेब यांचा या स्पर्धेची आठवण म्हणून आणि शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित त्याचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय रमाकांतजी पाटील साहेब अर्थातच आमचे काका यांचा आपण सन्मान करते आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते या माध्यमातून या खारेपाट प्रीमियर लीगच्या अर्थात उत्सव तरुणाईचा या माध्यमातून आपण सन्माननीय रमाकांतजी पाटील काका यांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. धन्यवाद काका. आम्ही केलेल्या विनंतीला आपण सन्मान देताना इथे उपस्थित झालात आणि खऱ्या अर्थानं खारेपाट प्रीमियर लीग गतवर्षीप्रमाणे यावर्षीसाठी सुद्धा आपण आम्हाला प्रोत्साहित केलं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद.
दन थँक्यू डीजे. अबूच्या बॅटमधून दुसरा षटकार निघतोय. या षटकाराने स्कोर स्पोर्ट पोहोचतोय तो 42 धावांवर. सुंदर षटकार पाहायला मिळाला. जवळजवळ त्यांनी खोलातला बॉल खोदून काढला. एक पाऊल पुढे टाकून फुलटॉस चेंडू बनवला आणि त्यांनी षटकार ठोकला. सुंदर षटकार. पुढील चेंडू सुंदर प्लेट करतोय. एक धाव पूर्ण होते. एक धावेवर समाधान मानतोय अक्षय. या एक धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला चालना लागते. ती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 43 धावांवर. अजूनही 13 चेंडू 18 धावांची गरज. तेजसचा पुढील बॉल. मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची कडा लागून बॉल कार्पेटच्या साहाय्याने कुठली धाव नाही. निर्धाव चेंडू येतोय. तीन षटक समाप्तीनंतर 43 धावा धाव फलकावर लागताना 2 गडी बाद 43 धावा. तिसरं षटक समाप्ती. बारा चेंडू 18 धावांची गरज. डीजे आपलं सुंदर गीत ऐकवायचं आहे. थँक्यू डीजे. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार निशीर खेळतोय अक्षय 20 धावांवर. पुढील शतक घेऊन येतोय सुचित. त्याच्या समोर आतापर्यंत 2 षटकार मारून खेळतोय अक्षय 20 धावांवर. सुंदर खेळी आतापर्यंत. बारा चेंडू 18 धावांची गरज. पाहूया पुढील चेंडू आणि कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा जीवदान अक्षयला. वारंवार चुक्या करताना फिल्डर आता मात्र चक्क बॉलरच्या हातातून कॅच निसटली आणि आबूला जीवदान मिळालं. तिसरं जीवदान. सुंदर शॉट होता परंतु पुढील चेंडू मारण्याच्या नादात एज लागून जाते. सीमा रेषा बाहेर.
थँक्यू डीजे. या चौकारानिशी संघाची धाव संख्या पोहोचते ती 47 धावांवर. चांगला चेंडू होता, एज लागून विकेट किपरलाही समजला नाही. एष्टी रक्षकाच्या थोडा लांबून जाऊन चौकार जातोय. पुढील चेंडू आणि हा दणदणीत मारा, एकविराई चौकार. थँक्यू डीजे. या चौकारानिशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 51 धावांवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या नादात अक्षय बाद होतोय. थँक्यू डीजे. 8 बॉल 10 धावांची गरज आणि अक्षयची विकेट भरून काढण्यासाठी जातोय तो रोशन. बेलपाडा संघाचा हा खेळाडू आता मात्र कशा प्रकारे खेळ खेळतोय. तब्बल 26 धावा आपल्या नावावर करताना अक्षय आणि चांगली बॅटिंग करून माघारी परततोय. रोशन आता येतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी. पाहूया सुचित पुन्हा एकदा तयार. पुढील चेंडू मारा करेल रोशन आणि हा उत्तुंग असा फटका, परंतु आउट, कॅच आउट. थँक्यू जे. रोशनची जागा भरून काढण्यासाठी जातोय मिरज. मगाच्या मॅच मध्ये दणदणी असा षटकार ठोकला होता तो मिरज जातोय. आता मात्र 2 विकेट मिळून दिल्यात आतापर्यंत सुचितने. पाहूया पुढील चेंडू आणि उत्तुंग असा पुन्हा एकदा अक्षयच्या हाती बाद. हॅलो हॅलो धन्यवाद. यावेळी पाहतो आपण 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना लगातार 3 विकेट्स मिळवल्या. त्या अर्थातच सुचित पेडवीने खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिलं. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना यावेळी मात्र अबूने 2 चौकार ठोकून सुद्धा यावेळी आपण पाहतोय कमबॅक कसं करायचं हे माहीत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे कसं लढायचं. यावेळी आपण पाहिलं होतं 90 मावळे आणि शिवाजी महाराज लाल महालात घुसून अर्थात शाहिस्तेखानाची 3 बोटं तोडून सहजपणे बाहेर आले होते. शिवाजी महाराजांचं लढण्याचं वैशिष्ट्य होतं. यावेळी आपण पाहिलं होतं अक्षयने चांगली प्लॅनिंग केलं आणि 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असताना यावेळी मात्र सामन्याचं समीकरण आहे ते अर्थातच
6 चेंडू 10 धावांची गरज आणि अर्थातच गोलंदाजी मार्कवर विकी. संदेशदादा फोपेरी संघाचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये तो पहिल्यांदा गोलंदाजी करते. यावेळी मात्र विचार केला विकीचा तर कामानिमित्त बाहेरगावी असलेला खेळाडू KPL खेळण्यासाठी आज मात्र मैदानात पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आपण पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत सुद्धा 2 नवीन फलंदाज असल्यामुळे यावेळी आपण पाहतोय थोडासा अंडर प्रेशर राहणार आहे तो मनसे बैरीचा पाडा संघ. राधा दामोदर फोपेरी संघ यावेळी मात्र थोडासा पाहायला गेलं तर थोडासा फ्रंट फुटवर आलेला पाहायला मिळते. परंतु बॅटल हे 50-50% राहणार आहे कारण 6 चेंडू 10 धावांमध्ये विचार केला कॅल्क्युलेटेड क्रिकेटप्रमाणे एक मोठा फटका आला तर सामन्याचं समीकरण हे जवळ येऊ शकतं. परंतु आपण पाहिलं तर जर तर त्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे आणि विकी हा कशा पद्धतीने स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल हे पाहणे योग्य असेल. यावेळी मात्र फिल्डिंगची सजावट अर्थातच आपण पाहतोय स्क्वेअर लेग डीप मिड विकेट त्यानंतर काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ त्यानंतर आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळी आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलमध्ये मिड ऑफ त्यानंतर शॉर्ट पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट लेग अशी फिल्डिंगची सजावट असताना 6-10 धावांची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा बॉल इज इन एअर फिल्डर अंडर रेट अँड टेक्स्टेड सो बॉबली. यावेळी मात्र विकेटचा बात आणि इट्स गॉन बॅक टू द पवेलियन डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं सामन्यांना रंगत वाढते. आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहिला होता अर्थातच बैरीचा पाडा संघाने अर्थात अनिशने 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या. आता मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर विकेट मिळवताना विकी थोडासा कॉन्फिडंट होतोय आपल्या संघाला फ्रंट फुटवर आणण्याचा प्रयत्न करतोय. राधा दामोदर फोपेरी संघ पहिला सामना हरल्यानंतर यावेळी मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. परंतु अडथळा निर्माण करणारे हे मनसे बैरीचा पाडा संघात 5 चेंडू 10 धावा. यावेळी अंदाधुंद फायरिंग नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल जातो विकेट किपरच्या हातात. यावेळी मात्र सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश केलाय तो अर्थातच विकीने. यावेळी आपण पाहतोय गुडलाईन स्पॉटवर चेंडू टाकतोय ऑफ साईडच्या दिशेला चेंडू टाकण्याचा निर्धार केला होता त्यात तो यशस्वी सुद्धा होते आणि थोडीशी गती वाढवते गोलंदाजीमध्ये. यावेळी मात्र थोडासा टप्पा खाली झाला चेंडू खाली राहिला आणि अर्थातच विकेट किपरच्या हातात जातोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा विकीचा लांबच रनअप आपण पाहतोय 20 ते 22 पावलांचा रनअप आहे पंचांच्या डावीकडून अर्थातच महात्मा गांधी विद्यालय एंड करून राईट हँड ओव्हर दी विकेटने चेंडू घेऊन पुन्हा एकदा क्लीन बॉल्ड यू मस्ट आय विल डेफिनेटली हिट होगी तेरी दांडी गोल मेरा बॉलर पॉवरफुल डीजे. थँक्यू डीजे. कभी बाजी इधर कभी बाजी उधर अशा पद्धतीचं खेळ पाहायला मिळतंय. पहिल्या 3 षटकामध्ये पाहिलं तर बाजी पूर्णपणे बैरीचा पाडा संघाच्या बाजूने झुकली होती. अक्षरशः 80% सामना बैरीचा पाडा संघाच्या बाजूने झुकला होता. परंतु ज्या 4-5व्या षटकामध्ये जी गोलंदाजी झाली ती वाखाणण्याजोगी आहे. राधा दामोदर फोपेरी संघाचं कौतुक करायला लागेल. कमबॅक कसं करायचं हे त्यांना अचूकरित्या माहिती होतं. ज्यावेळी अबूच्या कॅचेस सुटल्या त्यावेळी सुद्धा संघ अडचणीत सापडला होता. परंतु यांना माहिती आहे बऱ्याचशा मोठ्या टुर्नामेंट ते खेळतात आणि हा अनुभव पणाला लावत असताना यावेळी मात्र अस्तित्वाची लढाई खेळताना मैदानात पाहायला मिळते. 3 चेंडू डॉट टाकून विकी चांगली गोलंदाजी करताना यावेळी मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा जर सामन्याचं समीकरण पाहिलं तर 3 चेंडू 10 धावांची गरज असताना एका मोठ्या फटक्याची गरज अर्थातच बैरीचा पाडा संघाच्या बाजूने विचार केला तर एका मोठ्या फटक्याची गरज आहे आणि विकीला फक्त 1 चेंडू निर्धाव टाकायचा आहे. यावेळी मात्र विचार करायचा झाला तर खऱ्या अर्थाने सुंदर क्रिकेटचा नजारा आणि क्रिकेटची मेजवानी पाहण्यासाठी जमलेल्या पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. यावेळी मात्र KPL पर्व दुसरे आणि अर्थातच या स्पर्धेसाठी 4 चांद लावण्यासाठी ज्या मान्यवरांची उपस्थिती इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा अमितदादा नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावा 10 बॉल 10 रन्स
अँड 3 balls. What will be happen in this match? यावेळी पाहतोय स्लॉक स्वीप केलाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, तिथे फिल्डर जाईनात आहे, जोपर्यंत फील्ड करेल या चेंडू मिळते ती 1 धाव. 2 चेंडू 9 धावांची गरज. हा शॉट पाहिला गेला तर स्लॉक स्वीप स्वरूपाचा खेळला. यावेळी पाहते तर केन विल्यमसनची आठवण करून देणारा हा प्रसंग होता. अशा पद्धतीचे शॉट त्याच्या बॅटमधून नेहमीप्रमाणे पाहायला मिळतात, परंतु यावेळी मात्र जोरकश चेंडू मारण्याचा निर्धार प्रयत्न सुरक्षितच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. परंतु आपण पाहतोय 2 चेंडू 9 धावा. 2 balls and 9 runs need to win for मनसे बैरीदेव बैरीचा पाडा. यावेळी मात्र विकी गोलंदाजी मार्कवर उर्वरित 2 चेंडूंचा खेळ घेऊन. यावेळी मात्र चेंडू बोल गेला, हिट अँड सुपर हिट डीजे. धन्यवाद डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. फक्त आणि फक्त टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं कमबॅक पुन्हा एकदा करून दिलाय. क्रिकेट सध्यासारखे रंग बदलतो आणि कशा पद्धतीने क्रिकेट रंग बदलतो हे मैदानात पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळते. यावेळी मात्र 1 चेंडू 3 धावा. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना लाजवाब फटका काऊ कॉर्नर डीप मिड विकेट क्षेत्रात खेळला होता. 1 चेंडू 3 धावा. 1 ball and 3 runs need to win for मनसे बैरीचा वरचा पाडाव. यावेळी मात्र बॉल इज इन एअर. फिल्डर अंडर रेट अँड टेक्स ॲट ड्रॉप दी कॅच. यावेळी मात्र 2 धावा आलेल्या आहेत. अक्षरशः यावेळी मात्र पाहिलं तर 1 धावेने विजय होतोय राधा दामोदर फोपेरी संघाचा. खऱ्या अर्थाने सुंदर गोलंदाजी केली ती विकीने आणि अर्थातच शेवटच्या चेंडूवर रनआउट घेतला तो तेजसने डीजे. धन्यवाद डीजे. एका सरळ रेषेत शेक हँड करत दोन्ही संघांनी मैदाना बाहेर यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल हात मिळवणी करून तुम्ही मैदाना बाहेर यायचं आहे. राधा दामोदर फोपेरी एका सरळ रेषेत तुम्ही मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तसेच विनंती असेल मनसे बैरीदेव बैरीचा पाडा संघ